ऍग्रिकल्चर इनपुट इंडस्ट्री मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे डिस्ट्रीब्युशनची जी स्ट्रॅटेजी आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपण हे पाहणार आहोत की डिस्ट्रीब्युशनचे जवळपास 5 प्रकारे प्रोडक्ट जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पासून शेतकऱ्याकडे पोहोचवला जातो. त्याच्यामध्ये ते 5 प्रकारचे डिस्ट्रीब्युशनचे प्रकार पडतात आणि त्या वेगवेगळ्या मॉडेलवर कंपन्या काम करतात. तर ते नेमके कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या कंपन्या काम करतात हे सांगतो तुम्हाला. आणि दुसरा जो मुद्दा आहे आपल्याला बघायचा त्याच्यामध्ये तो म्हणजे वेगवेगळ्या कंपनीकडनं वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युटरला अशा वेगवेगळ्या स्कीम दिल्या जातात. तर त्या स्कीम आपण जर विचार केला सगळ्यांचा ज्यावेळेस अभ्यास केला आपल्याला लक्षात आलं की कंपनीकडनं 20 प्रकारचे जे आहे ते स्कीम म्हणा, बेनिफिट्स म्हणा किंवा सपोर्ट जे आहे ते कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला दिले जातात. तर ते 20 कोणते येतात हे तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगतो. तर मुद्दा क्रमांक 1 हा होता की डिस्ट्रीब्युशनचे जे प्रकार आहेत किंवा मॉडेल जे आहेत ते तर डिस्ट्रीब्युशनचे जे प्रकार आहेत किंवा मॉडेल आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे मॉडेल येतं ते म्हणजे एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन. तर एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन मध्ये असं असतं की कंपनीकडनं जे आहे ते ठराविक 1 जिल्ह्यासाठी किंवा 2 जिल्ह्यासाठी वन अँड ओनली एकच डिस्ट्रीब्युटर असतो, फक्त एकच डिस्ट्रीब्युटर असो आणि त्याच्या मार्फत जे आहे ते मटेरियल जे आहे ते त्या 2 जिल्ह्यामध्ये किंवा 1 जिल्ह्यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं. तर हे आहे एक्सक्लुझिव्ह मॉडेल. तर याच्यामध्ये फायदा हा असतो की त्या ठराविक दुकानदाराला डिस्टर्ब करणार इतर कोणी नसतं त्या एरियामध्ये. त्याच्यामुळे होतं असं की तो स्वतः इंटरेस्ट घेऊन इन्व्हेस्टमेंट करून जे आहे ते मटेरियल परचेस करतो कंपनीकडनं आणि खाली जे आहे ते सप्लाय करतो. पण याच्यामध्ये कंपनीसाठी रिस्क पण एक ही आहे की उदाहरणामध्ये 2023 मध्ये एक डिस्ट्रीब्युटर जे एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युटर आहे तुमचा एकच, तो डिस्ट्रीब्युटर 2 करोडचा धंदा करत असेल आणि त्यांच्यासोबत तुमचा काही छोटा मोठा डिस्प्यूट झाला किंवा इतर काही कारणास्तव डिस्ट्रीब्युटरनं ठरवलं की बाबा आपल्याला या कंपनीचा धंदा करायचा नाहीये किंवा काही अडचणी असतील, तर मग त्यावेळेस जो स्टॉप करतो धंदा तर त्यावेळेस तुम्हाला जे 2 करोडचा धंदा रिकव्हर करणं किंवा इतर मार्केटमधनं रिकव्हर करणं खूप कठीण काम असतं. त्याच्यामुळे हे जे मॉडेल आहे हे हाय रिस्क आणि हाय रिटर्न वालं मॉडेल आहे. त्यानंतर दुसरं जे मॉडेल येतं ते म्हणजे सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन मॉडेल. तर सिलेक्टिव्ह मध्ये काय असतं की मार्केटचं जे आहे ते पोटेन्शियल चेक केलं जातं आणि मार्केटच्या पोटेन्शियलनुसार ठराविक जिल्ह्यासाठी किंवा ठराविक तालुक्यासाठी एका तालुक्यामध्ये एक अशा पद्धतीने जे आहे ते डिस्ट्रीब्युटर टाकले जातात आणि त्यांच्याकडनं जे धंदा करून घेतला जातो. तर उदाहरण सांगायचं झालं तर याच्यामध्ये इथं NACL कंपनी आहे किंवा गोदरेज कंपनी आहे किंवा झायडेक्स आहे किंवा इतर जे कंपन्या येतात हे या मॉडेलवर जे आहे ते काम करतात. आणि तुम्हाला एक्सक्लुझिव्ह जे मी पहिलं मॉडेल सांगितलं होतं त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर सिजेंटा जी कंपनी आहे ही एक्सक्लुझिव्ह मॉडेलवर काम करते आणि FMC कंपनीने प्रयत्न केला होता पण ते त्यांचं जे आहे ते सक्सेसफुल राहिलं नाही. तर हे झाले पहिले 2 मॉडेल. आणि त्यानंतरचं जे मॉडेल आहे ते म्हणजे इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन. तर इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन मध्ये काय असतं काय तर एका तालुक्यामध्ये 3-3, 4-4 डिस्ट्रीब्युटर टाकले जातात किंवा गाव लेवलला जे आहे ते डिस्ट्रीब्युटर टाकले जातात, ऑथराइज डिस्ट्रीब्युटर कंपनीकडनं टाकले जातात. आणि हे टाकण्यामागचा मुख्य उद्देश हा असतो कंपनीचा की प्रोडक्टची जी अवेलेबिलिटी आहे, प्रोडक्ट उपलब्ध झाला पाहिजे गावोगावी तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी जे आहे ते प्रोडक्टची जी आहे ते उपलब्धता करून दिली जाते. तर हे जे आहे मुख्यत्वे आपण जर लक्षात घेतलं तर जे PGRच्या कंपन्या आहेत, बायोलॉजिकलच्या कंपन्या आहेत, हे कंपन्या जे आहेत ते त्यांचा प्रोडक्ट त्यांना रीच करायचा असतो शेतकऱ्यांपर्यंत. त्याच्यामुळे ह्या कंपन्या जे आहेत मुख्यत्वे या मॉडेलवर काम करतात. आणि त्यानंतरचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये कंपनीकडनं डायरेक्ट शेतकऱ्याला मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, कंपनी टू फार्मर. तर याच्यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर UPL कंपनी आहे ज्यांचं स्वतःचं स्टोअर आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे युनिमार्ट नावाने काम करतात. त्यानंतर धानुका कंपनीचं कृषी समाधान, त्यानंतर कृषी रसायन सुरुवात केली होती पण त्यांना अपेक्षित आउटकम आलं नसल्यामुळे त्यांनी ते थांबून दिलेलं आहे. तर कंपनीचं स्वतःचं स्टोअर असतं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या मार्फत जे आहे ते धंदा जो आहे तो करून घेतला जातो. त्यानंतरचं एक नवीन मॉडेल सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे किंवा घुसण्याचा जे आहे ते प्रयत्न करते. ते जे मॉडेल आहे तर ते असं आहे की आपण बघितलं की होलसेलर कंपनीकडनं जे माल येतो तो ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर किंवा होलसेलरकडे येतो आणि त्यांच्या मार्फत जे माल जो आहे तो रिटेलरकडे म्हणजे छोट्या व्यापाऱ्याकडे जातो. तर ज्यावेळेस छोट्या व्यापाऱ्याकडे जातो तर त्याच्यामध्ये जे आहे हे घुसण्याचा प्रयत्न जे आहे ते ह्या ऑर्गनायझेशन करतायत. उदाहरण सांगायचं झालं तर देहात कंपनी आहे किंवा ॲग्रोस्टार आहे, ग्रामोफोन आहे, हे अशा जे आणि आणखीन काही पण कंपन्या येतात. तर अशा जे कंपन्या काय करतात की होलसेलरकडनं किंवा जे ऑथराइज डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडनं जे आहे ते हाय क्वांटिटीमध्ये जे मटेरियल परचेस केले जातं,
जास्त व्हॉल्यूम मध्ये मटेरियल जे आहे ते परचेस केल्यामुळे होतं काय, त्यांचे जे रेट असतात हे कमी रेट पडतात आणि त्याच्यामुळं ते जे खालच्या जे दुकानदाराला ते चांगले रेट देऊ शकतात आणि त्यांच्या मार्फत जे आहे ते मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं रिटेलरकडे किंवा छोट्या दुकानदाराकडे. त्याच्यामुळे त्यांचा जो मुख्य उद्देश असतो, आपण एक ऑब्झर्वेशन, स्वतःच ऑब्झर्वेशन आहे माझं, तर त्याच्यातून एक गोष्ट लक्षात अशी आलेली आहे की ह्या जे कंपन्या आहेत, देहात, ॲग्रोस्टार, ग्रामोफोन किंवा जे इतर कंपन्या सध्या एंट्री करतायत, अशा कंपन्याचा जो मुख्य उद्देश असतो, इनिशियल लेवलला जे आहे ते प्रॉफिट ते स्वतः जास्त कमवत नाहीत किंवा मेजर जे प्रॉफिट असतं हे रिटेलरकडे हँडओव्हर करतात. पण ज्यावेळेस 4 ते 5 वर्ष होतात किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष होतात, तर काही वर्षाच्या नंतर हे स्वतःचे प्रोडक्ट कंपनीमध्ये लॉन्च करायला सुरुवात करतात आणि मग त्यांचा जो प्रॉफिट जनरेटिंग जे प्रोडक्ट आहे, स्वतःचा प्रोडक्ट, तो जास्तीत जास्त विकण्याचा जे आहे ते प्रयत्न असतात आणि त्यामार्फत जे आहे ते प्रॉफिट जनरेट केलं जातं. तर असे वेगवेगळ्या पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन मॉडेल जे आहे ते ॲग्री इनपुटमध्ये आहे आणि या पद्धतीने जे आहे ते काम केलं जातं. त्याच्यामध्ये बियाणे असो, खते असो किंवा कीटकनाशक असो, इरिगेशन असो किंवा ॲग्रिकल्चर मशिनरी असो, ह्या सगळ्यांसाठी जे हे बिझनेस मॉडेल जे आहे ते लागू लागतं. त्यानंतरचा महत्वाचा जो मुद्दा आहे आणि सर्वांना ज्याचा इंटरेस्ट आहे ती गोष्ट म्हणजे कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला जे 20 प्रकारचे सपोर्ट, बेनिफिट, डिस्काउंट स्कीम जे दिल्या जातात हे नेमकं कोणते आहेत. तर त्याच्यामधली पहिली जी आहे ती म्हणजे कंपनी डिस्ट्रीब्युटरला मटेरियल जे आहे हे डोर डिलिव्हरी देते. म्हणजेच कंपनीकडनं जे डिस्ट्रीब्युटरला मटेरियल दिलं जातं, तर त्या प्रोडक्टचं जे काही भाडं लागतं, गाडी भाडं असो किंवा जे ट्रान्सपोर्टेशनचे जे चार्जेस आहेत, हे कंपनी स्वतः पेड करते. आणि दुसरं जे बेनिफिट्स म्हणता येईल किंवा सपोर्ट म्हणता येईल ती म्हणजे क्रेडिट पिरियड. क्रेडिट पिरियड म्हणजे की कंपनी जी आहे ती उधारीमध्ये माल दिला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आहे ते टाइम जे आहे ते ठरवले जातात. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर काही कंपन्या 15 दिवसाचे उधारी टाइम देतात, काही कंपन्या 30, काही 60, तर काही कंपन्या 90 दिवसापर्यंत सुद्धा जे आहे ते प्रोडक्ट उधारीवर देतात आणि त्यानंतर जो आहे तो पैसे जे आहे ते दुकानदाराकडनं जे आहे ते कंपनी घेत असते. तर उधारीवर माल दिला जातो. त्यानंतर तिसरा जो बेनिफिट आहे तो म्हणजे कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट ही गोष्ट असते की दुकानदाराकडनं जो आहे तो लवकरात लवकर पैसा आला पाहिजे आणि त्या टाइम टू टाइम पैसे दिल्यामुळं काहीतरी बेनिफिट दिलं पाहिजे या उद्देशानं कॅश डिस्काउंट असतो, त्याला सीडी म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये किती पर्सेंट असतं तर 2%, 4%, 8%, 12%, काही काही कंपन्यांमध्ये 18% जे आहे ते कॅश डिस्काउंट जे आहे ते डिस्ट्रीब्युटरला दिलं जातं. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्वांटिटी डिस्काउंट. तर क्वांटिटी डिस्काउंट मध्ये असं असतं की 2 दुकानदार आहेत, एक दुकानदार 100 किलो माल विकतोय आणि दुसरा दुकानदार 500 किलो माल विकतोय. तर मग दोघांना जर सारखं बेनिफिट दिलं तर जो 500 किलो वाला जो आहे तो नाराज होईल ना. मग त्याच्यामुळे कंपनीकडनं काय केलं जातं तर जसे जशी क्वांटिटी वाढत जाईल तस तसा जो डिस्काउंट जो आहे, कॅश बेनिफिट जो आहे किंवा जे वेगवेगळे जे बेनिफिट जे आहेत हे कंपनीकडनं जे आहे ते डिस्ट्रीब्युटरला दिले जातात. तर जो जास्त क्वांटिटी विकेल त्याला जास्त पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट दिलं जातं किंवा जास्त पर्सेंटेजमध्ये जे आहे ते कॅश बेनिफिट जे आहे ते कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला दिले जातात. त्यानंतरचा पाचवा जो बेनिफिट्स आहे तो असा असतो की टीओडी, टर्न ओव्हर डिस्काउंट. तर टर्न ओव्हर डिस्काउंट जो असा असतो की वर्षभर जेवढा बिझनेस होईल त्या बिझनेसवर, म्हणजे उदाहरणामध्ये कोणी जर 10 लाखाचा बिझनेस केला असेल तर त्या पूर्ण 10 लाखावर कंपनी ठराविक असा एक पर्सेंटेज ठरवलं जातं. मेजॉरिटी जे पर्सेंटेज असतं हे 2.5% पर्सेंटेज असतं, म्हणजे 2%, 2.5% ते 3% या दरम्यान असतं. तर पूर्ण वर्षभराचा जेवढा धंदा झालेला आहे त्याच्यावर 2.5% जे आहे ते वेगळं बेनिफिट जे आहे ते कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला जे आहे ते दिलं जातं. नंतर 6वा मुद्दा जो येतो तो म्हणजे टूर स्कीम. टूर स्कीम अशी असते की काही कंपन्याची जी टूर स्कीम असते ही प्रोडक्ट नुसार असते, काही कंपन्याची टूर स्कीम जी असते ही व्हॅल्यू नुसार असते, म्हणजे किती लाखाचा धंदा करताय, किती करोडचा धंदा करताय. किंवा काही कंपन्या ठराविक जो प्रोडक्ट त्यांनी ठरवून दिलेला आहे तर तो जर तुम्ही प्रोडक्ट जर विकला किंवा किती क्वांटिटी विकताय त्यानुसार सुद्धा असते. तर काही कंपन्याची जी टूर स्कीम असते ती नॅशनल लेवलला असते, भारतातल्या भारतात फिरवतात, आणि काही कंपन्याची जी टूर स्कीम असते ही विदेशामध्ये पण घेऊन जातात, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, युरोपियन कंट्री असो किंवा ऑस्ट्रेलियन असो किंवा अरब कंट्रीज असो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते कंपनी जी आहे ते पूर्णपणे डिस्ट्रीब्युटरला टूरचा जे प्लॅन करतात आणि पूर्ण टूरचा खर्च कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला दिला जातो. त्यानंतर 7व्या नंबरची स्कीम ही आहे की गोल्ड स्कीम किंवा कुपन स्कीम. काही ठराविक प्रोडक्टसाठी ही स्कीम कंपनीकडनं दिली जाते. तर त्या प्रोडक्टची जर ठराविक क्वांटिटी तुम्ही जर विकली तर त्यानंतर तुम्हाला
स्क्रॅच कुपन दिलं जातं आणि त्यामार्फत तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता किंवा इतर खर्च करू शकता, किंवा ठराविक क्वांटिटीमध्ये तुम्ही जर प्रोडक्ट विकला तर तुम्हाला कंपनीकडनं जे ते गोल्डचे जे आहे ते कॉईन जे आहे ते कंपनीकडनं दिले जातात. त्यानंतरची जी स्कीम आहे ती म्हणजे लकी ड्रॉ स्कीम. लकी ड्रॉ मध्ये जे आहे ते होम अप्लायन्सेस असतात, मोबाईल असतात, इलेक्ट्रॉनिक आयटम असतात किंवा बाईक असतात किंवा 4 व्हीलर असतात. तर असे वेगवेगळे जे आहे ते लकी ड्रॉ मध्ये बेनिफिट्स कंपनीकडनं जे आहे ते डिस्ट्रीब्युटरला दिले जातात. त्याच्यामध्ये जे काय केलं जातं की तुम्ही किती व्हॅल्यू मध्ये बिझनेस करतायत त्या व्हॅल्यूनुसार तुम्हाला कुपन दिले जातात आणि त्या कुपनच्या मार्फत लकी ड्रॉ काढला जातो सगळ्या डिस्ट्रीब्युटरचा एकत्रित करून. आणि लकीली ज्याला जे कुपन लागलं तर त्यानुसार हे जे आयटम मी सांगितले ते हँड ओव्हर केले जातात किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये कॅश बेनिफिट जे आहे ते कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला दिला जातो. 9 नंबरचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे सेल्स रिटर्न. त्याच्यामध्ये होतं असं की कंपनीकडनं माल डिस्ट्रीब्युटरला देण्यात आलेला आहे आणि डिस्ट्रीब्युटरकडे मटेरियल एक्सपायर झालेले आहे किंवा एक्सपायर होणार आहे लगेच 15 दिवसाला 20 दिवसाला. तर अशा सिच्युएशनमध्ये डिस्ट्रीब्युटरचा जो माल आहे हे कंपनी पूर्णपणे रिटर्न घेते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये दुसरं मटेरियल असेल किंवा जे क्रेडिट नोट काढले जातात आणि जे त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही दुसरं मटेरियल जे आहे ते खरेदी करू शकता किंवा पैसे वापस केले जातात. तर अशा पद्धतीने हे बेनिफिट दिले जातं. 10 नंबरचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे स्पेशल डिस्काउंट असतो. नियर एक्सपायरी जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टला कंपनी एक्स्ट्रा डिस्काउंट देते. उदाहरण सांगायचं झालं तर 30% डिस्काउंट दिला जातो आणि जे एक्सपायर होणार आहे प्रोडक्ट 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी तर ते प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटरकडे दिले जातं आणि त्याच्या रिस्कवर ते प्रोडक्ट रिटर्न घेतलं जात नाही नियर एक्सपायरी असल्यामुळं आणि एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन ते डिस्ट्रीब्युटरकडनं काढून घेतलं जातं. त्यानंतर 11व्या नंबरची स्कीम आहे ती म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग स्कीम. तर जे प्रोडक्ट जास्त मागणी असते किंवा त्याचे शॉर्टेज व्हायचे चान्सेस असतात अशा प्रोडक्टसाठी कंपनी काय करते की 5 महिने 6 महिने 4 महिने अगोदरच त्या प्रोडक्टची जी आहे ते ॲडव्हान्समध्ये पैसे घेतले जातात. त्याच्यामध्ये 10% असू शकतात, जी व्हॅल्यू होणार आहे त्याची 10%, 20%, 40% किंवा कधी कधी 50% जे आहे ते ॲडव्हान्समध्ये पैसे घेतले जातात आणि त्यानंतर जे आहे ते 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी माल जो आहे तो डिस्ट्रीब्युटरला दिला जातो. तर त्यासाठी कंपनी काय करते की 5% ते 10% मध्ये जे आहे ते ॲडव्हान्स बुकिंग स्कीम जी आहे ती काढली जाते. दुकानदार ज्यावेळेस मटेरियल खरेदी करतो आणि त्याला विकल्याच्या नंतर जी क्वांटिटी होते त्याच्यावर 5% ते 10% जे आहे ते ॲडव्हान्स बुकिंग स्कीम म्हणून कंपनी जे आहे ते बेनिफिट्स डिस्ट्रीब्युटरला देत असतं. नंबर 12वी स्कीम ही आहे की ॲडिशनल डिस्काउंट. जर तुमचा धंदा जर 10 लाखाचा असेल आणि तुम्ही पुढच्या वर्षी तो धंदा जर 11 लाखाचा केला आणि त्यानंतर 15 लाखाचा म्हणजे धंदा जर तुमचा वाढत असेल तर जेवढा धंदा वाढतो त्यावर कंपनीकडनं जे आहे ते ठराविक पर्सेंटेज ठरवले जातात आणि त्या पर्सेंटेजमध्ये जे आहे ते बेनिफिट दिलं जातं की जेणेकरून डिस्ट्रीब्युटर प्रत्येक वर्षी धंदा जो आहे तो ग्रो झाला पाहिजे किंवा वाढवला पाहिजे. तर या उद्देशानं ॲडिशनल डिस्काउंट जो आहे तो दिला जातो. नंबर 13वी जी स्कीम आहे ती म्हणजे हिडन डिस्काउंट. हिडन डिस्काउंटचा जो मुख्य उद्देश असतो तो म्हणजे जे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात विक्री केले जातात किंवा ज्यांची ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे तर अशा प्रोडक्टमध्ये जे आहे ते रेट कटिंग म्हणजे ते ठराविक जे रेट आहे त्याच्यापेक्षा खूप कमी करून जे आहे ते दुकानदार विकले जातात किंवा एकमेकांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या प्रोडक्टला जो आहे ते किल केलं जातं. तर हे व्हायला नाही पाहिजे आणि त्याचं बेनिफिट जे आहे ते डिस्ट्रीब्युटरकडे पोहोचलं पाहिजे. या उद्देशाने कंपनी काय करते की तो जो प्रोडक्ट आहे त्याचा जो डिस्काउंट आहे हे हिडन ठेवला जातो आणि ज्यावेळेस त्याचं सीझन संपतं किंवा वर्ष संपते त्यावेळेस त्याचं जे बेनिफिट आहे डिस्ट्रीब्युटरला हँड ओव्हर केलं जातं. त्यानंतरचा जो बेनिफिट आहे तो म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिटवर इंटरेस्ट दिला जातो. काही काही कंपन्या 25,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतात ज्यावेळी डिस्ट्रीब्युटरला अपॉइंटमेंट करायचं असतं किंवा काही कंपन्या 50,000 घेतात, काही कंपन्या 1,00,000 रुपये घेतात. तर त्यावर जे आहे ते वर्षासाठी 5%चा रेट ऑफ इंटरेस्ट लावून कंपनी जे आहे ते बेनिफिट डिस्ट्रीब्युटरला दिले जातं सिक्युरिटी डिपॉझिटवर. त्यानंतरचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे टेक्निकल नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे किंवा मार्केटची अपडेट डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्या उद्देशाने कंपनी काय करतात तर ट्रेनिंग सेशन अरेंज करतात. वर्षामध्ये 1 वेळेस किंवा 2 वेळेस ट्रेनिंग सेशन असतं आणि ट्रेनिंग सेशनसाठी जे आहे ते स्पेसिफिक चांगल्या प्लेसला कंपनी जे आहे ते डिस्ट्रीब्युटरला घेऊन जाते आणि त्यांना ट्रेनिंग देण्याचा जो आहे आणि स्वतः जे प्रोडक्टचं नॉलेज जे आहे ते वाढवण्याचा जे प्रयत्न कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला केला जातो. त्यानंतरचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे प्रिंटिंग पेपर. म्हणजेच बऱ्यापैकी जे दुकानदार आहेत आता सध्या हे सगळे लिखित स्वरूपाचे रेकॉर्ड ठेवणं थांबवलेले आहे आणि सगळे जे आहे ते सिस्टम मध्ये आलेले. सगळ्यांकडे लॅपटॉप प्रिंटर वगैरे हा सगळे सिस्टम आता आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय करतात कंपन्या, मी जे ऑब्झर्वेशन केलेलं त्याच्यामध्ये सिजंटा कंपनी हे करतं. तर त्याच्यामध्ये केलं जातं की आता हे पेपर आहे तर तो पेपर जो आहे एका साईडनं पूर्णपणे
ब्लँक असतो, व्हाईट असतो, आणि दुसऱ्या साईडला जो आहे हे ठराविक प्रोडक्टचं जे आहे ते नॉलेज दिलं जातं किंवा प्रोडक्ट प्रमोट केला जातो दुसऱ्या साईडने. तर ह्या पेपरचा जो वापर आहे ब्लँक पेपरचा, हे डिस्ट्रीब्युटरला दिलं जातं आणि त्यांची जी बिलं आहेत त्यांच्यावर प्रिंट केले जातात आणि ते शेतकऱ्याला दिले जातात. मग त्याचं बेनिफिट होतंय, एकतर डिस्ट्रीब्युटरला प्रिंटिंगसाठी पेपरची गरज नाहीये, ती कंपनी प्रोव्हाइड करते, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना एकतर बिल पण भेटतं, सोबत खाली जे आहे ते प्रोडक्टचं नॉलेज पण भेटतं. तर त्याच्यामुळे ते म्युच्युअल बेनिफिट दोघांचं पण होतं. तर हे एक बेनिफिट दिलं जातं. त्यानंतर दुसरं जे आहे ती म्हणजे बॅक प्रिंटिंग करून दिल्या जातात डिस्ट्रीब्युटरला. एका साईडने डिस्ट्रीब्युटरची डिटेल असते आणि दुसऱ्या साईडनं कंपनीची डिटेल असते, कंपनीचे प्रोडक्ट मेन्शन केलेले असतात. तर हे म्युच्युअल बेनिफिटसाठी डिस्ट्रीब्युटरकडनं करून घेतलं जातं किंवा कंपनी जी आहे ती करते. त्यानंतरचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे फार्मर लेवलला जे आहे ते काम केलं जातं आणि शेतकरी जे आहे ते डिस्ट्रीब्युटरला जोडून दिले जातात, किंवा जे छोटे छोटे व्यापारी आहेत, दुकानदार, तर ते सुद्धा डिस्ट्रीब्युटर सोबत कनेक्ट करून दिले जातात. त्यानंतर LED बोर्ड जे आहेत हे कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला बनवून दिले जातात. उदाहरण सांगायचं झालं तर मोठा बोर्ड असतो लाइटिंगवाला, जे त्याच्यावर दुकानदाराचं नाव असतं आणि कंपनी सुद्धा ब्रँडिंग त्याच बोर्डवर असते. तर जेणेकरून ते पण म्युच्युअल बेनिफिटसाठी जे आहे ते कंपनी डिस्ट्रीब्युटरला बनवून देत असते. नंतरचं जे बेनिफिट दिले जातं ते म्हणजे वॉल पेंटिंग. तर कंपनीचे जे प्रोडक्ट आहे किंवा जे कंपनीची डिटेल आहे हे डिस्ट्रीब्युटरच्या दुकानावर किंवा त्यांचे जे गोडाऊन असतात त्या गोडाऊनला जे आहे त्यांच्या भिंतीवर यांची जी आहे ती मार्केटिंग केली जाते. आणि त्यानंतरचं जे बेनिफिट आहे ते म्हणजे जे वेगवेगळे सण येतात, गणपती असेल, दिवाळी असेल, दसरा असेल किंवा पाडवा असेल, म्हणजे जे वेगवेगळे सण येतात किंवा होळी वगैरे असेल, रंगपंचमी वगैरे, तर अशा ठिकाणी जे आहे ते कंपनीकडनं जे आहे ते डिस्ट्रीब्युटरकडे किंवा डिस्ट्रीब्युटरच्या सोबत हे सण सेलिब्रेट केले जातात आणि त्यामार्फत जे आहे ते रिलेशन बिल्डअप जे आहे ते दोघांकडनं जे आहे ते केलं जातं. तर मित्रांनो, हे 20 प्रकारचे बेनिफिट होते जे कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला दिले जातात. याच्या व्यतिरिक्त जर काही स्कीम तुम्हाला माहित असतील किंवा काही बेनिफिट्स किंवा सपोर्ट माहित असतील तर नक्की कमेंट करा.